उल्हासनगर एक परिसरातील साईबाबा मंदिर येथील ममता हॉस्पिटलजवळ ही घटना रात्री 2:30च्या सुमारास घडली। हत्या करण्यात आलेल्या त्या रिक्षा चालकाचे नाव साजिद शेख असे आहे। साजिद याचा मित्र सनी याचे शुक्रवारी सायंकाळी काही जणांशी वादविवाद झाला होता। ते प्रकरण मिटवण्यासाठी साजिद हा मध्यरात्री 2:30 सुमारास सनी याच्यासोबत त्या ठिकाणी गेला होता। दोन गटातील काही जण त्या ठिकाणी भांडण मिटवण्यासाठी एकत्र आले असता तो वादविवाद वाढला। त्यावेळी काही जणांनी सनी याला मारहाण करताच सनी त्या ठिकाणाहून पळून गेला। पण भांडण सोडवण्यास मध्यस्थी आलेल्या साजिद याला त्या टोळीने पकडून बेदम मारहाण केली। तर प्रवीण नावाच्या तरुणाने त्याच्या जवळील धारदार हत्याराने साजिद याच्यावर हल्ला करून त्याच्या पोटात चाकू भोसकला, तर रोहित नावाच्या तरुणाने त्याच्याजवळील लाकडी दांडक्याने साजिद याला मारहाण केली। गंभीर जखमी झालेल्या साजिदला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता डॉक्टरने त्याला मृत घोषित केले। या घटनेची खबर मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे व पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून या घटनेतील प्रवीण व रोहित या 2 जणांना ताब्यात घेतले। या गुन्ह्यात आणखीन कोण सहभागी आहेत का याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे। पकडलेत का? यातील जो मयत आणि आरोपी जे आहेत यांच्यामध्ये काल दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं। काल संध्याकाळी 5 वाजता यांच्यात आपसात भांडण झाल्यानंतर त्याचे परत आपसामध्ये भांडण मिटवण्यासाठी यातील आरोपी व मयत व त्यांचे मित्र एकत्र येणार होते। त्यावेळेस ते साईबाबा मंदिर उल्हासनगर नंबर 1 या ठिकाणी रात्री 2:20 दरम्यान आले आणि ते येत असताना यातील फिर्यादी हा त्या ठिकाणी जात होता आणि फिर्यादी जात असताना त्याने त्या फिर्यादीचा मोबाईल हिसकावून यातील जो आरोपी आहे त्या आरोपीने मैतास हिंदी मध्ये असं म्हटलं की तेरे में अगर दम है तो मेरे से आके साईबाबा मंदिर के पास आकर बात कर असं बोलून त्याला बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या आपसात भांडणं झाली। तर यातील आरोपींनी त्याच्याकडील असलेला जो कोयता होता खोकरी सारखा, तर तो त्याच्या छातीमध्ये घुसवून आणि शरीरावर ठिकठिकाणी वार करून त्याचा खून केलेला आहे। त्याला दवाखान्यात नेण्यापर्यंत तो मयत झाला आणि सदर प्रकरणी यातील आरोपी जे आहेत ते आरोपी अटक केले, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 302 यातील 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। आरोपी नामे प्रवीण विजेंद्र उज्जिनवाल आणि रोहित रामपाल पाशी यांना अटक केलेले आहे। सदर गुन्ह्यात आणखीन कोणी आरोपी आहेत का याबद्दल तपास चालू आहे। याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण वगैरे बाबतचा तपास करण्यात येईल आणि त्याचबरोबर तपास पथकाची टीम जी आहे त्या गुन्ह्याचा तपास करून पुढील कारवाई करत आहे। यामध्ये माननीय पोलीस उपायुक्त श्री सचिन गोरे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अमोल कोळी सर यांनी भेट देऊन गुन्ह्याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत। सर, आरोपीची काय पार्श्वभूमी यातील जे आरोपी आहेत ते हे सगळे एकमेकाला ओळखीचे आहेत आणि ते एकमेकांच्या ओळखीचे असताना ते बऱ्याचदा एकमेकांसोबत दारू पिण्यासाठी बसत असत किंवा एकमेकाला भेटत असत आणि त्यांच्यातून हे ओळखीतूनच झालेली घटना आहे। फक्त त्याच्यामध्ये ते दारू पिण्याच्या कारणावरून जे भांडण झालेलं आहे हे भांडण मिटवण्यासाठी पुन्हा एकत्र आले होते। सर, आरोपीवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का?